अंबरनाथमधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर 10 ते 15 अज्ञातांनी तलवारीने हल्ला करत कार्यालय फोडल्याची घटना घडली। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा तलवारीने हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला कोणत्या कारणाने करण्यात आला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही। ऑफिसमध्ये 2 ते 3 अज्ञात घुसले, त्यांनी तलवारीने ऑफिसची तोडफोड करायला सुरुवात केली। उपस्थित कार्यकर्त्यांवर त्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हल्ला तिथे असलेल्या खुर्च्यांनी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोर हल्ला करून त्या ठिकाणाहून पसार झाले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत। अंबरनाथमधील दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा तलवारीने हल्ला करण्यात आलाय। त्या ठिकाणी ऑफिसची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली, मात्र हा हल्ला नेमका का झाला, त्याची नेमकी काय कारण आहेत याबाबत मात्र अद्याप कुठली स्पष्टता, कुठली माहिती मिळाली नाही। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, ऑफिसची तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसात या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा यावेळी तलवारीने हल्ला करण्यात आलाय। अंबरनाथमधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर 10 ते 15 अज्ञातांनी तलवारीने हल्ला करत कार्यालय फोडल्याची घटना घडलेली आहे। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा यावेळी तलवारीने हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही। ऑफिसमध्ये 2 ते 3 अज्ञात घुसले आणि त्यांनी तलवारीने ऑफिसची तोडफोड करायला सुरुवात केली। तर त्या ठिकाणी जे उपस्थित कर्मचारी होते, उपस्थित कार्यकर्ते होते, त्यांच्यावरती सुद्धा यावेळी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। उपस्थित कार्यकर्त्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हल्ला तिथे असलेल्या खुर्च्यांनी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोर हल्ला करून त्या ठिकाणाहून घटनास्थळावरून पसार झाले। मात्र या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले। मी स्वप्नीलकडे जाणार आहे। स्वप्नील, खरं तर आपण पाहतोय भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवरती हा हल्ला झालाय। विशेष म्हणजे केवळ ऑफिस नाही तर त्या ठिकाणी जे कर्मचारी उपस्थित आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। काय सांगशील सविस्तर, काय कारणाचे असू शकतात? नक्कीच अंबरनाथच्या बी कॅबिन रोडवर राहुल महाडिक, माजी नगरसेवक जे राहुल महाडिक आहे त्यांचं ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये काल रात्री 11:15च्या सुमारास काही अज्ञात आले, त्यांनी तलवारीने त्या ऑफिसची तोडफोड केली। त्या ऑफिसमध्ये त्यांचे काही कार्यकर्ते बसले होते, त्यांच्यावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या खुर्च्यांनी त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। हे हल्ला केल्यानंतर तिथले जे अज्ञात आहेत ते तिथून फरार झालेले आहेत। मात्र हा हल्ला त्यांच्यावर त्यांनी का केला, कोणाच्या बोलण्यावर केला किंवा याचं कारण काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या संदर्भात हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या अज्ञातांचा शोध घेत आहेत। नक्कीच स्वप्नील, आपण ज्या प्रकारची दृश्य पाहिली, ही घटना झाली, मात्र त्या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी किती उपस्थित होते, त्यांच्यावरती हल्ला झाला आणि ज्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला त्यामध्ये कुठला कर्मचारी जखमी झालाय का आणि पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काही माहिती समोर आली का? नक्की. जेव्हा हा हल्ला झाला ऑफिसवर, त्यामध्ये ऑफिसमध्ये 3 ते 4 कर्मचारी किंवा कार्यकर्ते बसलेले होते आणि अचानक ते आल्यानंतर त्यांनी तलवारीने यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली। मात्र त्यांच्याजवळ त्या ऑफिसमध्ये असलेल्या ज्या खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांच्या सहाय्याने त्यांनी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। या सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही। मात्र हिललाईन पोलिसांकडून फक्त एवढी माहिती आलेली की सध्या त्या सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध चालू आहे आणि लवकरात लवकर त्या आरोपीला पकडतील अशी त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे। नक्कीच स्वप्नील आपल्याशी असाच जोडलेला ही दृश्य पाहतो। तलवारीने वार करत अज्ञातांकडून ऑफिसची तोडफोड करण्यात आली। धक्कादायक अशी दृश्यात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही दृश्य आता समोर आलेली आहेत। तलवारीने वार करण्यात आला, मात्र त्या ठिकाणी ज्या खुर्च्या स्टूल उपलब्ध आहेत त्याच्या साह्याने ढालच्या पद्धतीने या ठिकाणी जे वार करत होते त्या वार करण्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हे दृश्य आपण पाहतोय, तोडफोड करण्यात आली, मात्र हल्लेखोर त्या ठिकाणून हल्ला करून त्या ठिकाणाहून पसार झाले। ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला झाला। हा हल्ला नेमका का झाला, त्याची नेमकी कारण काय, अद्याप मात्र या गोष्टीबद्दल कुठली स्पष्टता नाही। पोलीस या संदर्भातला तपास करतायत। सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती लागला आहे। धक्कादायक अशी दृश्य आहे। त्या ठिकाणी तब्बल 3 ते 4 कर्मचारी यावेळी कार्यालयामध्ये उपस्थित होते अशी माहिती मिळते, मात्र त्या दरम्यान हा संपूर्ण हल्ला झालेला आहे। हल्ला करून हल्लेखोर त्या ठिकाणून पसार झाले, मात्र त्या ठिकाणी ज्या खुर्च्या आणि स्टूल उपलब्ध आहेत त्या खुर्च्या आणि स्टूलच्या माध्यमातून या ठिकाणी हा हल्ला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र तरी सुद्धा तलवारीने वार हे सुरूच होते। वार करण्याचे प्रयत्न या ठिकाणी त्या हल्लेखोरांनी केले, मात्र हल्ला झाल्याच्या नंतर काही क्षणातच हल्लेखोर त्या घटनास्थळावरून पसार झालेले आहेत। हे दोन्ही दृश्य पाहतोय। 8 ते 10 जणांकडून तोडफोड झालेली आहे, तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवरती सुद्धा हल्ला झाला। अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। पोलिसांच्या तपासाअंती नेमकी आता कोणती माहिती पोलिसांच्या हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवरती हा हल्ला झालाय।
केवळ ऑफिसचीच तोडफोड नव्हे तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जे उपस्थित कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांवरती सुद्धा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करला। त्याची दृश्य पुढारी न्यूजच्या हाती लागल्यात। 8 ते 10 जणांकडून ही तोडफोड झालेली आहे। मात्र त्या ठिकाणी स्वतःला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित स्टूल आणि खुर्च्यांचा वापर त्या ठिकाणच्या ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी